इथं आम्ही लावणार आहे नारळाचं झाड. मित्रांनो, तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे आम्ही इथलं सगळं तण काढून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी डिफरन्स दाखवला होता. या साईडला बरंच तण होतं, ते आम्ही काढलं. त्या निम्म्यापर्यंत आलो. माझे वडील आले, ते म्हणले मग बाकीचं जाळूया. तुम्हाला जेवढं जळलेलं दिसतंय तेवढंच फक्त जाळलं आहे, बाकी सगळं काढलेलं आहे. थोडंफार किंचित कुठंतरी असेल तण, ते उन्हाने वाळून जाईल. त्याला नंतरनं काय पर्याय करता येईल, म्हणजे तण येऊ नये म्हणून काय करता येईल हे बघायचं आहे. आणि आम्ही आता ह्या प्लॉटमध्ये आग लागली होती, कुणीतरी फड पेटवला होता तिकडं साईडला, त्याच्यामुळे इथं आग लागली होती. त्याच्यामुळे इथं बरीच झाडं जळली होती, म्हणजे आंब्याची झाडी बरंच जळली होती. ते परत फुटून आली, पण त्याच्या शेजारी तरी पण आम्ही झाडं लावलेत. आणि काही ठिकाणी नवीन झाडं लावलेत. टोटल इथं 8 आंब्याची झाडं लावलेत आणि 1 ते नारळाचं झाड लावतोय. झाडं लावली आणि आत्ता दुकानात आलोय बघा. झाडं कशी लावली, काय काय केलं हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं, पण अंधार पडल्यामुळं काहीच करता आलं नाही मला. काय हरकत नाही, उद्या सकाळी गेलो की तुम्हाला मी सगळं दाखवतो, काय केलं काय नाही सगळं सांगतो. तोपर्यंत